स्क्रीन वरती. आय होप तुम्हाला आता माझा कॅमेरा नीट दिसत असेल. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत किंवा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काय करणार आहोत, इन शॉर्ट नॉट अ लेक्चर, ऍक्च्युली एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल. प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये ना 12th पास आउट झाल्यानंतर कॉमर्स स्टुडंटने काय करायला हवं असं आपण डिस्कस केलं होतं. येस, आपल्या चॅनलचं नाव कॉमर्स के फंडे आहे, पण खूप साऱ्या रिक्वेस्ट आल्या की आर्ट्स आणि सायन्स या फील्ड मध्ये काय करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतील. SSC चा रिझल्ट जस्ट अनाऊन्स झालाय, त्यावरून जितकी माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे त्यानुसार काही सिनियर्सला कन्सल्ट करून काही पुढे मी बनवलेलं आहे. जर काही यामध्ये ऍडिशनल असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट मध्ये कळवू शकता. तर आपण आता सुरुवात करतोय सायन्स स्ट्रीम पासून. सायन्स मध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत याच्या सुद्धा तुम्हाला PDF मिळतील. आणि प्रत्येक ठिकाणी जो काही डेटा घेतलाय गुगल आणि बाकी काही वेबसाईट आहेत त्याच्या बेसिसवरती घेतलेला आहे. इथे असलेली ऍव्हरेज सॅलरी किंवा फीज ही ऍक्च्युअल मध्ये वेगळी असू शकते. तर आपण डायरेक्टली सुरू करूया. 10th स्टँडर्ड नंतर सायन्स मध्ये आपण काय काय ऑपॉर्च्युनिटीज मिळवू शकतो. तर सर्वात अगोदर सायन्स स्ट्रीम का चूज करायला हवी, तर त्याचे 4 आपल्याला गोष्टी सांगितल्यात. एक तर मॅक्झिमम करिअर ऑप्शन्स आहेत, जसे कॉमर्स मध्ये सुद्धा होते. ऑप्शन सर्वीकडे आहेत. कॉमर्स आणि सायन्स मध्ये थोडे कम्पॅरेटिव्हली जास्त आहे कम्पेअर टू आर्ट्स. त्यानंतर हायएस्ट अर्निंग पोटेन्शियल सेम तिकडेही होता. स्टेम करिअर्स डॉमिनेट टॉप सॅलरी ब्रॅकेट्स इन इंडिया अँड ग्लोबली. खूप पैसे कमवता येतात. प्रेस्टिजियस कोर्सेस आहेत. प्रेस्टिजियस म्हणजे तुम्हाला खूप इज्जत मिळेल असे कोर्सेस आहेत तिकडे, ज्याच्यामध्ये IIT, AIMS, NIT, IISc, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे टॉप कॉलेजेस साठी IIT आहे, त्यानंतर मेडिकल साठी AIMS आहे, त्यानंतर शेप्स क्रिटिकल थिंकिंग. तुमची थिंकिंग जी आहे ना एक वेगळ्या प्रकारे तिकडे वळण जातं जर तुम्ही सायन्स मध्ये जाताय तर. थोडं सायंटिफिक विचार करायला किंवा आपण बोलू शकतो की थोडं ना डीप मध्ये जास्त जाता एखाद्या गोष्टीचा जर नीट अभ्यास केला तर. ओके, पुढे सब्जेक्ट कॉम्बिनेशन काय सगळ्यात मोठा. ठीक आहे, काल एक रात्री आहे ना थोडस डिस्कशन करता करता मला सिनियर्सने काही गोष्टी सांगितल्या, त्या सुद्धा तुमच्यासोबत लगेच आता शेअर करतो. सगळ्यात पहिले तर PCM आहे, PCB आहे आणि PCMB आहे. आता काय असतं PCM, PCB आणि PCMB? P फॉर फिजिक्स. ठीक आहे, इथे बाजूला मी लिहून ठेवतो, हवं तर वेगळ्या इंकनी लिहून ठेवू. ओके, चला. P फॉर फिजिक्स लिहिलेलं आहे, ऑलरेडी लिहिलेलं, काही गरज नाही. P फॉर फिजिक्स, त्यानंतर C फॉर केमिस्ट्री, M फॉर मॅथमॅटिक्स. इथे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. इकडे येतं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. कोणी काय घ्यावं, कोणी घेऊ नये. जनरली ज्यांना इंजिनिअरिंग करायचे, आर्किटेक्चर, मर्चंट नेव्ही, पायलट, कम्प्युटर सायन्स आणि डेटा सायन्स यापैकी कोणत्या फील्ड मध्ये जायचंय त्यांनी PCM हे सब्जेक्ट सिलेक्ट करायला हवेत 11th-12th मध्ये. त्यानंतर PCB असते. तुम्ही म्हणाल मग इकडे बायोलॉजी नसतो का, तर त्याला ऑप्शन असतो बायोलॉजीसाठी. ऑप्शन असा असतो, काही लोकांना काही जिओग्राफी आहे, IT आहे, असे बरेचसे ऑप्शन्स आहेत वेगवेगळ्या कॉलेजेस नुसार. फ्रेंच वगैरे पण काही कॉलेजेस देतात. काही लोक संस्कृत सुद्धा घेतात. ज्यांना आवड आहे तुम्ही त्यानुसार सब्जेक्ट सिलेक्ट करू शकता. PCB कोणी सिलेक्ट करावं, ज्यांना MBBS, त्यानंतर नर्सिंग, फार्मसी, बायोटेक्नॉलॉजी, ऍग्रिकल्चर, वेटरनरी सायन्स. वेटरनरी सायन्स म्हणजे पशुचे जे डॉक्टर असतात, म्हणजे प्राण्यांचे जे डॉक्टर असतात ते असतं वेटरनरी सायन्स. ते सगळं त्यामध्ये येतं. ठीक आहे, MBBS BDS तुम्हाला माहिती असेल, हे पुढे आपण डिटेल मध्ये डिस्कस करू. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला मेडिकल फील्ड मध्ये जायचंय तर बायोलॉजी घ्या, नाही जायचंय टेक्निकल सब्जेक्ट घ्यायचे, टेक्निकल इन शॉर्ट इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर असे काही गोष्टी घ्यायच्यात, किंवा मर्चंट नेव्ही लिहिलंय, पायलट लिहिलंय, कम्प्युटर सायन्स लिहिलंय, त्यानंतर डेटा सायन्स लिहिलंय, ह्या गोष्टींसाठी तुम्ही PCM सिलेक्ट करू शकता. आणि मग PCMB कोणासाठी आहे बरं? कसं आहे ना, काही लोक कन्झर्वेटिव्ह असतात, किंवा आपण म्हणू शकतो की माझं अजून ठरलंच नाही की मला काय करायचंय, किंवा मला अगोदर समजून घ्यायचंय मॅथ्स कसं आहे, बायोलॉजी कसं आहे, केमिस्ट्री कसं आहे, फिजिक्स कसं आहे, ओव्हरऑल सायन्स नक्की काय आहे 11th-12th नंतर. तर त्यांच्यासाठी काय आहे, PCMB जर तुम्ही सिलेक्ट केलं ना तर तुम्ही PCM आणि PCB हे सगळ्याचा एकसाथ अभ्यास करतात. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी चारींचा अभ्यास तुम्ही ज्या वेळेला एकत्र करता ना, तुम्हाला ह्या सगळ्याच्या सगळ्या वाटा ओपन होतात. कोण करतं? ऑल PCM ऑप्शन्स, हे सगळे ऑप्शन्स असतात त्यामध्ये. म्हणजे PCM पण तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगची एक्झाम पण देऊ शकता, त्यानंतर तुम्ही मेडिकल वाले एंट्रन्स एक्झाम पण देऊ शकता. दोन्ही प्रकारचे एंट्रन्स एक्झाम तुम्ही देऊ शकता. सगळे PCM आणि PCB वाले ऑप्शन्स कव्हर होतात.
बायोमेडिकल इंजिनिअरिंग एक असतं, त्यानंतर बायो इन्फॉर्मॅटिक्स आहे, रिसर्च अकॅडमिक्स आहे, डिफेन्स सर्व्हिसेस आहे ज्याला आपण NDA म्हणतो, आणि त्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्स आहे. खूप ना मागे पडलेला किंवा खूप दुर्लक्ष केलेला टॉपिक आहेत हे सर्वच मी म्हणेल. त्यातल्या त्यात एन्व्हायरमेंटल सायन्स जास्त. तर ह्या ठिकाणी सुद्धा स्कोप बराचसा आहे, तर तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. पुढे आपण जाऊया इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी. म्हणजे जर मी PCM सिलेक्ट केलं तर माझ्याकडे काय काय ऑप्शन्स पुढे येतात आणि तिथपर्यंत पोहोचायचं कसं. सगळ्यात अगोदर PCM मध्ये 11th आणि 12th ला तुम्हाला फक्त एंट्रन्स एक्झाम चांगली देऊन चालणार नाही, PCM मध्ये सुद्धा तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळायला पाहिजेत. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या 3 कोर सब्जेक्ट मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळायला हवेत. नंतर अपियर फॉर JEE मेन आणि JEE ऍडव्हान्स. ही पहिली एक्झाम असते, ही क्लिअर झाल्यानंतर ऍडव्हान्स वाली असते, ते तुम्हाला पुढे गायडन्स मिळेल 12th नंतर. नंतर आहे स्टेप नंबर 3, तुम्ही CET देऊ शकता. MST CET म्हणजे महाराष्ट्राची CET आहे, KCET आहे. त्यानंतर स्टेप 4 मध्ये तुम्ही बीटेक किंवा BE करू शकता. बीटेक म्हणजे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन टेक्नॉलॉजी आणि BE म्हणजे इंजिनिअरिंग वाला आहे. किती वर्षाचा आहे तर 4 वर्षाचा 12th नंतर. त्यानंतरचं पुढचं स्टेप आहे MTech किंवा MBA. म्हणजे बीटेक केलं त्यानंतर तुम्ही MTech ला जाता आणि नंतर MBA पण करू शकता. हे दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत, पण जर तुम्हाला इंजिनिअरिंग बनायचं इथपर्यंत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. आणि शेवटला जॉब करायचा आहे की स्टार्टअप तुम्हाला सुरुवात करायचं आहे, तो तुमचा लुकआउट आहे. इंजिनिअरिंगच्या पॉप्युलर ब्रांचेस काही दिल्यात. कम्प्युटर सायन्स तुम्हाला माहिती असेलच. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्हाला माहिती असेल. सिव्हिल इंजिनिअरिंग ज्याच्यामध्ये बांधकाम वगैरे आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन खूप आहे ना सध्या इव्हॉल्विंग चालू आहे, आणि म्हणजे इन शॉर्ट खूप यूज होत आहे. त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग, ठीक आहे. खूप जणांना प्रश्न असतो की केमिकल इंजिनिअरिंग वगैरे नक्की कुठे यूज होतं. कपड्यांच्या कारखान्यामध्ये सुद्धा केमिकल कारखाने इन द सेन्स कंपनीज मध्ये सुद्धा केमिकल इंजिनियर्सला जॉब आहे, ठीक आहे. केमिकल म्हणजे फक्त मी अय्यर भाई सायंटिस्ट झालो आणि काहीतरी मिक्स केलं, केमिकल इंजिनिअरिंग नाहीये. खूप स्कोप आहे. पुढे जसं जसं तुम्ही शिकत जाल तसं तसं तुम्हाला समजत जाईल. मी फक्त एक ओव्हरव्ह्यू आता तुम्हाला देतोय की तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता. तर हे होतं PCM चं. नेक्स्ट आहे आपलं PCB स्ट्रीम. इथे सुद्धा सेम PCB वरती फोकस करा, चांगले मार्क काढा. NCERT बायोलॉजी आणि केमिस्ट्री याच्यावरती फोकस करा. नीट UG म्हणजे मेन मेडिकल एंट्रन्स एक्झाम जी असते, नीट ज्याला म्हणतात, NEET नीट, ठीक आहे. ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. नंतर आहे MBBS ला ऍडमिशन घेऊ शकता. BDS, BAMS, BHMS हे सगळे डॉक्टर आहेत. हे क्लिअर केल्यानंतर तुम्हाला डॉक्टर बनता येतं. आता इकडे एक गोष्ट सांगायची राहिली, मी इकडे सॅलरीज कुठेच तुम्हाला ओरली सांगितलं आणि तुम्हाला दिसतायत व्हिडिओ मध्ये, पॉज करून तुम्ही बघू शकता. आणि या ऍव्हरेज सॅलरी मी स्वतःच्या मनाने लिहिलेल्या नाही, ठीक आहे. स्टेप 4, आता इकडे आहे ना खरा गेम पुढे सुरू होतो. तुम्ही MBBS केलं, BDS, BAMS, BHMS केलं, डायरेक्टली आहे ना त्याचा खूप काही फायदा होत नाही. तुम्हाला MD, MS स्पेशलायझेशन करावं लागतं 3 वर्षाचं, 2 वर्षाचं, डिपेंड असतं तुमचं स्ट्रीम. म्हणजे MBBS, BAMS, BHMS, BDS तुम्ही काय करताय त्याच्यावरती 2-3 वर्षाचे पुढे मास्टर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्हाला करावं लागतं. त्यानंतर आहे सुपर स्पेशलायझेशन. हे DM आणि MCH खूप कमी लोक करतात, ठीक आहे. कारण खूप वय निघतं, खूप मोठा. बघा ना इथे 4 प्लस हे 3, सॉरी 4 नाही, हे इंजिनिअरिंगला 4 असतं, इथे 5.5 वर्ष, ठीक आहे. प्लस हे 3, 8.5 वर्ष तुम्ही डॉक्टर की करताय. डॉक्टर तुमच्या नावापुढे लागतंय, मान्य आहे, ठीक आहे. पण फीज वगैरे थोड्या हायर लेवलला असतात, ठीक आहे. तर त्या हिशोबाने कोर्सेसला ऍडमिशन घ्या. नंतर हे हॉस्पिटल ओपन करा, क्लिनिक ओपन करा, तुम्ही स्वतः रिसर्च करा, काही करू शकतात. इवन इकडे ना जॉब सुद्धा असतात हा. आणि या लोकांना गव्हर्नमेंट वाल्या एक्झाम साठी खूप प्रायोरिटी दिलेली असते. मेडिकल कोर्सेस आहेत, ऍव्हरेज सॅलरी आहे. मेडिकल कोर्सेस कोणते तर MBBS, BDS आहे, BDS म्हणजे दाताचे डॉक्टर, डेंटिस्ट. BAMS, BHMS स्पेशलायझेशन तुम्ही यामध्ये कान, नाक, घसा, पोट पासून गायनोकॉलॉजी पासून सगळं कशामध्येही करू शकता. गॅस्ट्रोलॉजी वगैरे बरंच काय काय असतं. मी कॉमर्सचा स्टुडंट आहे, मला जितकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला फक्त सांगतो. बी फार्मा, ठीक आहे. बॅचलर ऑफ फार्मसी. माझा मोठा भाऊ स्वतः हे शिकलेला आहे, पण त्यांचं असं म्हणणं की जर बी फार्म करायचं तर पुढे M फार्मा पण तुम्ही केलेलं कधीही चांगलं, तर जास्त स्कोप मिळतो. कारण ऍव्हरेज सॅलरी आहे ना स्टार्टिंग खूप लो होते बी फार्म मध्ये. हीच सॅलरी तुम्ही जर कॉमर्सची व्हिडिओ बघितली असेल तर तिकडे बेसिक कोर्सेस मध्ये पण 4 लाख स्टार्टिंग सॅलरी मिळते. मी ही स्टार्टिंग म्हणतोय, ऍक्च्युअल मध्ये नंतर जाऊन पुढे व्हेरिएशन्स येऊ शकतात, ओके.
नंतर आहे BSc नर्सिंग. खूप साऱ्या मुलींसाठी हा चांगला कोर्स आहे. जे नर्सेस असतात, मुलं सुद्धा इथे ऍडमिशन घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नसतो, पण जनरली मुली इथे असतात. बायोटेक्नॉलॉजी, ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी पण खूप म्हणजे डिटेल मध्ये गेलेली गोष्ट आहे टेक्नॉलॉजी मध्ये, ठीक आहे. हा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे तुमच्या याच्यामध्ये, ठीक आहे. बायोटेक्नॉलॉजी मध्ये मला आय थिंक असं वाटतं की जे पॅथॉलॉजी वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. ओके. नेक्स्ट, इमर्जिंग अँड फ्युचर टेक करिअर्स. फ्युचर मध्ये काय फायद्याचं आहे, तर सगळ्यात अगोदर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे मी कॉमर्स मध्ये सुद्धा बोललो होतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स हवं. ML म्हणजे मशीन लर्निंग. काय करतात तर बिल्ड स्मार्ट सिस्टम, ठीक आहे. एसी असते बघा आपली, एसी मध्ये आपण वायफाय वरती काहीतरी कनेक्ट करतो आणि मग त्याच्यामध्ये टायमिंग सेट करतो की इतक्या टायमानंतर बंद होऊ दे, टायमर लावतो इन शॉर्ट. किंवा मी घरातून बाहेर गेल्यानंतर एसी आपोआप बंद, ठीक आहे. गाडीमध्ये बसल्यानंतर मी चावी चावी खिशामध्ये घेऊन गेलो आणि गाडीचं डायरेक्ट बटन दाबलं की गाडी चालू. चावी कुठे टाकावी लागत नाही. पूर्वी कीज असायचे, त्यामध्ये ती चावी टाका, ती फिरवा, इग्निशन द्या, मग गाडी सुरू होईल. हल्ली तसं काही नसतं. ही स्मार्ट टेक्नॉलॉजी आहे. AI आणि मशीन लर्निंग वरती केलं जातं. डेटा सायन्स आणि अनालिटिक्स, ठीक आहे. डेटा असतो, डेटाचा स्टडी, DBMS वगैरे यामध्ये गोष्टी असतात. त्यानंतर इन्साइट्स असतात डेटाचे, ठीक आहे. पेआउट्स इकडे मी बाजूला लिहिलेले आहेत, तुम्ही सोबत बघू शकता. सायबर सिक्युरिटी खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या घडीला. जर आपण मोबाईल यूज करतोय नेट ऑन ठेवून, तुम्ही जे बोलताय ते सगळं मोबाईल कॅप्चर करतं आणि तुम्हाला इंस्टाग्रामच्या, गुगलच्या फीड वरती सगळं तेच येतं, ठीक आहे. तर मग सायबर सिक्युरिटी किती मोठा टॉपिक झालाय तुम्ही समजून घेऊ शकता, ठीक आहे. खूप साऱ्या गोष्टी येतात सायबर सिक्युरिटी मध्ये. मग हे प्रोटेक्ट कसं करायचं डिजिटल वर्ल्डला, हे सायबर सिक्युरिटी मध्ये हे एक नवीन किंवा आपण बोलू शकतो इमर्जिंग आत्ताचं करिअर आहे. क्लाउड कम्प्युटिंग, AWS इथे लिहिले ना, AWS म्हणजे अमेझॉन वेब सर्व्हिसेस. अमेझॉन काय करतं हे बघा, तुम्हाला आता AWS माहिती नसेल ना, मी एक चांगलं एक्झाम्पल देतो. सेम काम करतं. गुगल ड्राईव्ह माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. 15 GB देतं, 60 रुपये भरा, 15 GB तुम्हाला मी फ्री वापरायला देईल. हे गुगल ड्राईव्हची स्कीम आहे. सेम AWS ना भाड्याने स्टोरेज देतं आपल्या पीसी मध्ये. समजा आता मी, माझ्या समोर एक पीसी आहे ज्यामध्ये मी तुम्हाला ही PDF दिसते आणि रेकॉर्ड होत आहे. त्याच्यामध्ये 1 TB चा स्टोरेज आहे. माझ्या समोर एक काहीतरी पीसी आहे, त्याच्यामध्ये 500 GB चा स्टोरेज आहे, एक एक्सटर्नल स्टोरेज आहे. पण मी किती स्टोरेज कॅरी करू ना. तर मग मला जर ऑनलाईन क्लाउड वरती जर मिळालं ना, मी कुठूनही ऍक्सेस करेल असं स्टोरेज, ठीक आहे, तर चांगलं असतं. म्हणजे मला कॅरी करावं लागत नाही, ठीक आहे. फक्त याचं रेंट पे करावं लागतं. तर हे क्लाउड कम्प्युटिंग, AWS किंवा Azure, हे सध्या खूप, AWS म्हणजे अमेझॉन वेब सर्व्हिसेस, या दोन कंपनीज आहेत. आणि क्लाउड कम्प्युटिंग ही स्ट्रीम आहे किंवा एक करिअर अपॉर्च्युनिटी आहे, जे सध्या खूप 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 डिमांड मध्ये आहे, ठीक आहे. कारण प्रत्येकाला डेटा स्टोरेजची गरज असते. नेक्स्ट आहे आपलं रोबोटिक अँड ऑटोमेशन, ठीक आहे. 1 मिनिट फक्त होल्ड करा. ओके. रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन तुम्हाला माहिती असेल, रोबोटिक्स असतात, ठीक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बोलतो ऑटोमेशन येतंय. गाडीपासून बघा ना, गाडीमध्ये बसलात, ठीक आहे, त्यानंतर तो मोड एक सुरू केलात, बटन दाबलात की गाडी गाडी आपोआप सुरू राहते, 60च्या स्पीडला, 70च्या स्पीडला. टर्न पण आपोआप मारते. समोर टर्न आला, टाटाची एक गाडी आहे हॅरियर मध्ये, ज्यामध्ये मला बसल्यावर समजलं टर्न समोर आला, ती सायरन देते की बाबा टर्न आले, तुम्ही टर्न मारा किंवा गाडी स्लो करा. रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, नवीन रोबोट बनवणं किंवा या कमांड बनवणं, हे सगळं याच्यामध्ये येतं. नंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंग, याच्यामध्ये मेडिकल डिव्हाइसेस असतात. कॅन्सर ट्रीट करणं किंवा काही ट्युमर ट्रीट करणं, यासाठी जे डिव्हाइसेस बनवतात, मशीन्स बनवतात, हे बायोमेडिकल इंजिनिअरिंग मध्ये येतं. त्यानंतर स्पेस टेक्नॉलॉजी आणि इस्रो, हे तुम्हाला माहितीच असेल. स्पेस टेक्नॉलॉजी, एरोस्पेस सायंटिस्ट वगैरे जे असतात, ज्याला आपण म्हणतो, ते यामध्ये कव्हर होतं. इकडे लिहिलेलं पण एरोस्पेस. त्यानंतर एन्व्हायरमेंटल सायन्स, क्लायमेट सोल्युशन्स, ठीक आहे. खूप कमी लोक जातात, पण एन्व्हायरमेंटल मध्ये ना अजून एक गोष्ट आली, ESG म्हणून, जी मी कॉमर्स वाले व्हिडिओ मध्ये सांगितलेली आहे. ती लोक सुद्धा करतात. सायन्स वाली लोक सुद्धा इकडे सायन्सला ऍडमिशन घेऊन एन्व्हायरमेंटल सायन्सचं सेपरेटली तुम्हाला स्टडी, सेपरेटली इन द सेन्स 12th नंतर तुम्हाला डिटेल स्टडी करावा लागतो आणि मग पुढे त्यामध्ये तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता मोर सायन्स करिअर पाथ काय आहेत, तर प्युअर सायन्स घेतलं तर BSc करा, MSc करा, PhD करा. PhDच्या अगोदर तुम्हाला नेटची एक्झाम द्यावी लागते, तेव्हा तुम्ही PhD ला क्वालिफाय होता. CSIR, IISER रिसर्च इन्स्टिट्यूशन आहेत, इकडे तुम्ही रिसर्च करू शकता तुमचा, ठीक आहे. फेलोशिप्स वगैरे असतात. नेट नंतर तुम्हाला स्टायपेंड मिळून रिसर्च करता येतो. इस्रो, DRDO, BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला जॉब्स अवेलेबिलिटी होते. IISc बँगलोर टॉप रिसर्च
युनिव्हर्सिटी आहे, ऍव्हरेज सॅलरी तिथे दिलेली आहे आणि रिसर्चची ग्रँट पण मिळते. इन शॉर्ट तुम्हाला पैसे पण मिळतात रिसर्च करण्यासाठी. नेक्स्ट आहे डिफेन्स आणि गव्हर्नमेंट जॉब जर हवा असेल ना, तर मी म्हणेल UPSC MPSC सायन्स वाल्यांसाठी खूप ठिकाणी उपलब्ध आहे. आणि जर तुम्ही मेडिकल सेक्टर मध्ये असेल ना, तर मग तुम्ही गव्हर्नमेंट साठी अप्लाय कराच, खूप सारी भरती असते. ठीक आहे, डॉक्टर पासून ते मेडिकल असिस्टंट पासून ते रेडिओलॉजी वाले, म्हणजे जे आपले शरीराची झेरॉक्स एक्सरे काढतात ना, MRI वगैरे सर्व, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टींमध्ये स्कोप आहे, इव्हन गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा. तर डिफेन्स मध्ये NDA तुम्ही ऐकलेलं असेल, आफ्टर 12th PCM गरजेचं असतं फक्त. CDS आहे, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. UPSC आहे, BSF आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍव्हरेज सॅलरी दिले, काही बेनिफिट्स वगैरे असतात. ठीक आहे, इथे NDA वगैरे दिले, PCM रिक्वायरमेंट आहे, त्यानंतर UPSC आहे. तुम्ही सुद्धा SSC म्हणजे सायन्स वाले स्टुडंट सुद्धा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या, त्याच्यानंतर MPSC UPSC च्या एक्झाम आरामात देऊ शकता आणि चांगला स्कोप त्यांना सुद्धा आहे. कॉमर्स प्लस सायन्स हायब्रिड हाय कॅसच्या वेगळं आहे ना. जे आहेत ना 11वी-12वी कॉमर्स करतात ना, त्यानंतर ते ऍक्च्युरियल सायन्सला जाऊ शकतात. थोडा ना डिफिकल्ट लेवलचा कोर्स आहे, पण जर केलत ना हे ऍक्च्युरियल सायन्स बेस्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट इज फायनान्शियल इंजिनिअरिंग. ठीक आहे, इंजिनिअरिंग आणि फायनान्सला एकत्र घेऊन फक्त याचा बेस PCM असावा लागतो. ठीक आहे, ज्यांना सायन्स प्लस कॉमर्स इंटरेस्ट आहे बघा, कॉमर्स प्लस सायन्स वाले हायब्रिड सेक्टर आहे. ठीक आहे, त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, यामध्ये सुद्धा करिअर केलेले काही ओळखीचे मित्र आहेत. खूप चांगलं पे आउट आहे, चांगल्या चांगल्या कंपनीज मध्ये जॉब्स अवेलेबल आहेत. BSc स्टॅट मध्ये करतात आणि तेच जर IIT मधून केलं ना, BSc म्हणा किंवा मग B स्टॅटिस्टिक्स म्हणा, बॅचलर इन स्टॅटिस्टिक्स म्हणा. ठीक आहे, BSc पण होतं वेगळं, B स्टॅट पण होतं आणि इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा शिक्षण घेतात लोक. CA CMA इकडे सुद्धा आलंय, PCM चा बॅकग्राऊंड घेऊन लोक करतात. मॅथ्सचा बॅकग्राऊंड इकडे असतो, खूप होतं. ठीक आहे, सॅलरीज खूप चांगल्या आहेत तिकडे पण. जर तुम्ही नीट बघितलं ना, तर हायब्रिड वाल्याला सगळ्यात जास्त ऍव्हरेज सॅलरी आहे 8 to 40. इथे 520, 715, 625 सगळ्यात जास्त इकडे. हे झाल्यानंतर डिझाईन आणि आर्किटेक्चर BArch करू शकता. ठीक आहे, इकडे पण मेहनत थोडी खूप टाकावी लागते. आणि परत एकदा सांगतो, सायन्स फील्ड मध्ये खूप चांगला पे आउट आहे, मी नक्कीच मान्य करेल. फक्त ना इन्व्हेस्टमेंट थोडीशी जास्त करावी लागते, फीस थोड्याशा जास्त आहेत. जर तुम्ही CA CMA बघितलं किंवा CS मी सांगितलं होतं, कमी फीस लागतात. इकडे तुम्हाला डॉक्टर वगैरे होण्यासाठी थोड्याशा फीस जास्त पे आउट कराव्या लागतात, पण आउटपुट सुद्धा तितकाच चांगला आणि एक रेप्युटेड किंवा तुम्ही बोलू शकता एक इज्जत मिळणारे काहीतरी तुम्हाला नोकरी किंवा बाकीच्या गोष्टी मिळतील. ठीक आहे, नेक्स्ट इज डिझाईन अँड आर्किटेक्चर. नेक्स्ट इज BArch, त्यानंतर इंडस्ट्रियल डिझाईन, त्यानंतर इंटेरियर डिझाईन, फॅशन टेक. ऍव्हरेज सॅलरी तुम्हाला दिलेली आहे. फॅशन टेक वगैरे तुम्हाला माहिती असेल, हे फॅशनिंग वगैरे असतं. इंटेरियर डिझायनिंग माहिती आहे, त्यानंतर इंडस्ट्रियल डिझायनिंग असतात. हे IIT एंट्रन्स इथे गरजेची असते. इंडस्ट्रियल डिझायनिंग म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन पासून ते सगळं ड्राफ्टिंग वगैरे जे करतात, ड्राफ्ट्समन वगैरे जे असतात, मोस्टली इंडस्ट्रियल डिझायनिंग मध्ये येतात. BArch म्हणजे आर्किटेक्ट जे आपले असतात, हे जे इथे लिहिलंय तेच BArch. ओके, हे पण अजून कॉमर्स सॉरी सायन्सचे पाथ आहेत. की एंट्रन्स एक्झाम दिलेला आहे, JEE मेन असते, PCM गरजेचं आहे, नॅशनल लेवलची एक्झाम आहे. त्यानंतर कंडक्टिंग बॉडी असते NTA, NIT IIT GFTS. हे ऍडमिशन म्हणजे या गोष्टींना ऍडमिशन साठी JEE मेन देतात. ऍडव्हान्स कशासाठी असतं, IIT ऍडमिशन साठी. फक्त कोण घेतं तर IIT घेते, नॅशनल लेवल एक्झाम आहे. PCM तुमची स्ट्रीम असायला हवी. नीट UG कोण घेतं, PCB असायला पाहिजे तुमची स्ट्रीम, घेते NTA, नॅशनल लेवल एक्झाम. MBBS BDS BAMS BUMS साठी घेतलं जातं. MHT CET साठी PCM पण असतं, PCMB पण असतं, PCB पण असतं. ठीक आहे, जनरली लोक PCMB वाली इकडे जास्त असतात. कोणीही देतं, काही नाही, मी असं म्हणत नाही की PCMB देतात, पण PCMB देणं इकडे असं असतं की PCMB चा अभ्यास झाला की मग नीट पण देऊ शकतं, JEE पण देऊ शकतं, असे खूप जण करतात. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट घेते कंडक्टिंग बॉडी. इंजिनिअरिंग आणि फार्मसी साठी इकडे एंट्रन्स एक्झाम ही असते. बिट्सॅट ही प्रायव्हेट आहे. बिट्स पिलानी जी कंडक्टिंग बॉडी आहे ती घेते, बिट्स पिलानी कॅम्पसेस मध्ये. खूप मोठं कॅम्पस आहे किंवा युनिव्हर्सिटी तुम्ही म्हणू शकता. नाटा आहे, PCM गरजेचं असतं, नॅशनल लेवल एक्झाम आहे. COA असते, COA म्हणजे आर्किटेक्चरची बॉडी. NDA कोण घेतं एक्झाम तर UPSC मधून एक्झाम होते, नॅशनल लेवलची आहे. PCM सब्जेक्ट गरजेचे, इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये इकडे जाऊ शकतो.
IISER ऍप्टिट्यूड टेस्ट आहे, PCMB इकडे असतं, नॅशनल लेवल एक्झाम IISER असते. कशासाठी तर BS MS ड्युअल डिग्री इन सायन्स साठी ही एक्झाम असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला टॉप इन्स्टिट्यूट इन इंडिया सायन्स स्ट्रीम. तर इंजिनिअरिंग साठी IIT आहे, NIT बिट्स पिलानी आहे, विजेटी आहे मुंबईची, खूप चांगली, वीर माता जिजाऊ समथिंग एक नाव आहे, फुल फॉर्म मला नीट लक्षात नाही. ठीक आहे. तर हे एक चांगला कॉलेज. COEP पुणे आहे, VIT आहे, मणिपाल युनिव्हर्सिटीज वगैरे आता नवीन नवीन आल्यात, पण हे टॉपच आहे. ठीक आहे. नेक्स्ट मेडिकल मध्ये AIMS आहे, AFMC पुणे, KEM हॉस्पिटल, CGS मुंबईमध्ये खूप सारे हॉस्पिटल्स आहेत, मौलाना आझाद दिल्लीचं, CMC वेल्लोरचं. प्युअर सायन्स घ्यायचं असेल तर IISc बेंगलोर, IISER, त्यानंतर TIFR, HRI, NIO गोवा. फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजी किंवा फार्मसी आणि बायोलॉजी मध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, मणिपाल युनिव्हर्सिटी किंवा मणिपाल कॉलेज ऑफ फार्मसी, अमिती युनिव्हर्सिटी, SRM कॉलेज आणि JSS कॉलेज ऑफ फार्मसी उटी. ठीक आहे. आणि हे जे आहे रँकिंग अपडेट होतात एव्हरी इयर. ठीक आहे. हे सध्या मी फक्त आत्ता करंट सिनरिओसाठी बनवून ठेवलंय. ओके. नेक्स्ट ऍव्हरेज सॅलरी तुम्हाला दिलेली आहे, पॉज करून तुम्ही चेक करू शकता कुठे किती आहे. ठीक आहे. मी यावरती आता डिस्कशन करत नाही. हाऊ टू चूज द राईट करिअर पाथ, कसं चूज करायला हवा. मी म्हणेल जर मॅथ्स आणि प्रॉब्लेम सॉल्विंग आवडत असेल, PCM इंजिनिअरिंग कडे जा. बायोलॉजी आवडत असेल, ठीक आहे, लोकांना मदत करणं आवडत असेल, डॉक्टर बनून चांगली मदत करू शकता, नर्सिंग वगैरे करून चांगली मदत करू शकता. तसं तर इथे सुद्धा MBA करून तुम्ही देशाची सेवा कराल. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ काय समजून घे. इंजिनिअरिंग असेल, कम्प्युटर सायन्स असेल, लॉजिकल थिंकिंग असेल चांगली तर तिकडे वळू शकता. मेमोरायझिंग चांगली आहे आणि मेडिकल सायन्स कडे जाण्याची इच्छा आहे तर तिकडे मेडिकल आणि फार्मा आहे. व्हॉट आर युअर गोल्स. क्विक एम्प्लॉयमेंट हवी असेल तर डिप्लोमा आणि पॅरामेडिकल करा. जर इज्जत हवे, रिसर्च करायची इच्छा आहे, IIT AIMS म्हणजे हायर डिग्रीज घेतला. फायनान्शियल कन्सिडरेशन, हाय ट्युशन नाऊ इज इक्वल्स टू हाय रिटर्न्स लेटर. आत्ता जास्त पैसे घालवा तर भविष्यामध्ये जास्त पैसे मिळतील, असं इकडे फंड आहे. स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत मोस्ट ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये. स्टील फीस लॅख मध्ये जाते. ओव्हरऑल MBBS काही कॉलेजेस मध्ये करोड मध्ये पण पूर्ण 5.5 वर्ष प्लस 3 वर्ष करोड मध्ये सुद्धा जातं. ओके. एक आयडिया देऊन ठेवतो, नंतर असं नको व्हायला की हे समजलंच नव्हतं. टॉक टू अ मेंटर, एखादा कोणी मेंटर असेल ना त्याच्याशी नक्कीच बोलून घ्या. मी फक्त करिअरचा पाथ दाखवतोय किंवा मी दाखवतोय काय पॉसिबिलिटी आहेत, पण एखादा जो जाणता माणूस असेल ज्यांनी ऍक्च्युअल मध्ये हे अचीव्ह केलंय किंवा जो शिकलाय त्याच्याकडून एकदा नक्कीच विचारून घ्या. आणि फ्लेक्झिबल राहा. डिसिजन्स ॲट 16 आर नॉट परमनंट. पायवट्स आर ओके. रिमेन ओपन टू इव्हॉल्विंग इंटरेस्ट इन 11-12. आत्ता डिसिजन घ्याल तुम्ही इंजिनियर होण्याचा आणि 12th नंतर तुम्ही असं विचार करता नाही आता मला बायोलॉजी आवडतं, नॉर्मल आहे, काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. आता फक्त जाणून घ्या की आपल्याला फोकस कशावरती करायचं, त्या हिशोबाने आता सुरुवात करता येईल इतकंच. ओके. नेक्स्ट काही टिप्स दिलेल्या आहेत, तुम्ही रीड करू शकता. ओके. हे आता इतकं काही म्हणजे आता डिसिजन मेकिंग मध्ये हे काही रोल नाहीये, पण पुढे तुमच्या प्रिपरेशन साठी कामाला येईल. ओके. याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. ओके. तुमचं फ्युचर इथून स्टार्ट होत आहे. हे होतं सायन्स वाल्यांसाठी. याच्या पुढचं जर तुम्हाला हवा असेल तर आर्ट्सचं आहे. ठीक आहे. सायन्स वाले सुद्धा बघू शकतात. एक ओव्हरव्ह्यू घेण्यासाठी. कसं आहे 10th पास आउट झालं, काही जणांना माहितीच नाही करायचं काय, म्हणून सांगतो. ओके. सायन्स वाला आता बंद होत आहे. पुढचं आपण जातोय आर्ट्स मध्ये. आर्ट्स स्ट्रीम मध्ये काय काय आहे 10th नंतर. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा अंडरस्टँडिंग आर्ट्स. आर्ट्स म्हणजे काय. आर्ट्स इज वन ऑफ 3 मेन स्ट्रीम्स आफ्टर 10th. 3 कोणत्या, सायन्स आणि कॉमर्स सोबतचे. ठीक आहे. इट फोकसेस ऑन अंडरस्टँडिंग ह्युमन सोसायटी, कल्चर, लँग्वेज, हिस्ट्री, एक्सप्रेशन. आपल्याला माहिती आहे आर्ट म्हणजे काय असेल ना, कॉमर्स आणि सायन्स सोडलं उरलेलं आर्ट्स आहे असं नाहीये. ऍक्च्युअल मध्ये यामध्ये ना ह्युमन सोसायटी, त्यानंतर कल्चर काय आहेत, लँग्वेज काय, हिस्ट्री काय, ठीक आहे, इकॉनॉमिक्स आहे, काही एक्सप्रेशन आहेत, ठीक आहे, काही कला आहेत, आर्ट्स आहेत वेगळे, ठीक आहे, याच्याशी रिलेटेड सर्व आहे. इट इज नॉट अ बॅकअप स्ट्रीम. ही बॅकअप स्ट्रीम नाहीये. इट इज अ डोअरवे टू सम ऑफ द मोस्ट रिवॉर्डिंग अँड इन डिमांड करिअर्स. ठीक आहे. खूप सारे डिमांडिंग करिअर यामध्ये. पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला समजेल. कोर सब्जेक्ट काय आर्ट्स मध्ये, तर हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स आहे, खूप कोर राहतो. जिओग्राफी आहे, भूगोल ज्याला आपण म्हणतो. लँग्वेजेस हिंदी, इंग्लिश, संस्कृत, ठीक आहे, मराठी सुद्धा तुम्ही यामध्ये करतात काही लोक, इच्छा असते. ठीक आहे. फ्रेंच वगैरे कडे सुद्धा वळतात. ठीक आहे. सायकोलॉजी असते, खूप जण जातात. थोडा आहे ना ट्रिकी, पण खूप लोकांना इंटरेस्टिंग वाटतं आणि खूप चांगला सब्जेक्ट आहे सायकोलॉजी. इकॉनॉमिक्स
ज्यांना इकॉनॉमिक्स शिकवायची इच्छा आहे आर्ट्स मधून इकॉनॉमिक्स मोस्टली शिकतात. फाईन आर्ट्स असतं, फाईन आर्ट्स म्हणजे ड्रॉइंग पासून सगळं, म्युझिक, ड्रामा माहिती असेल, म्युझिक, गायन वगैरे याचे कॉलेजेस आहेत. जे कॉलेज ऑफ आर्ट्स, ठीक आहे, ह्या गोष्टींमध्ये खूप आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, ठीक आहे, हे सुद्धा आहे. ठीक आहे, इकडे लोक जाऊन करिअर आपले बनवतात. जे आपल्याला हिरो हिरोईन दिसतात ना, हे शिकून आलेले असतात, डायरेक्ट तिकडे पोहोचलेले नसतात. हा, काही जण डायरेक्ट पोहोचतात, ठीक आहे, पण जे नाटक वगैरे करतात ना, जनरली कॉलेजेस मध्ये शिकतात. आदर्श शिंदे गायक जो आहे, हा सुद्धा तुम्ही पाहिला असेल, आनंद शिंदेचा मुलगा, हा सुद्धा माणूस शिकलाय. ठीक आहे, म्हणजे म्युझिक शिकलाय आणि मग पुढे आलाय. त्यानंतर सोशियोलॉजी आहे, फिलॉसॉफी आहे. नेक्स्ट, वाय चूज आर्ट स्ट्रीम. आर्ट स्ट्रीम का चूज करायला हवी? डायव्हर्स करिअर ऑप्शन्स. ठीक आहे, सगळ्यात पहिले फ्रॉम लॉ टू जर्नलिझम. लॉ शिकू शकता, जर्नलिझम शिकू शकता, सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये जाऊ शकता, डिझायनिंग मध्ये पण जाऊ शकता. म्हणजे खूप असं वेगवेगळं, फक्त रिलेटेड नाही, असं वेगवेगळं. बघा, तसं बघितलं म्युझिकचा आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा काही संबंध नाही, पण दोन्ही येतं आर्ट्स मध्ये. ओके, नेक्स्ट आहे क्रिएटिव्ह फ्रीडम आहे तुमच्याकडे. रायटिंग करा, आर्ट्स करा, मीडिया मध्ये जा, काही करा. मीडिया जर्नलिझम मध्ये आहे ना, खूप चांगला स्कोप आहे. ठीक आहे, बातम्या जे सांगतात ना त्यामध्ये. त्यानंतर हाय डिमांडिंग आहे डिजिटल मीडिया. त्यानंतर सायकोलॉजी, सोशल वर्क, ठीक आहे, सगळे सेक्टर आता सध्या बूम होत आहेत, म्हणजे ग्रो होत आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब हे तर तुम्हाला माहिती आहे, आय एस, IPS, IFS, ठीक आहे, IRS वगैरे असतात. ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा आहेत, ऍक्टर बना, काही इतके सगळे सांगितलंय. ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा आहेत. फ्रेंच मी म्हणालो, शिका आणि तुम्ही ट्रान्सलेटर बनू शकता. फॉलो युअर पॅशन. पॅशन पण इकडे फॉलो करता येतं. मोस्टली खूप लोक आर्ट्स घेतात कारण त्यांना पॅशन फॉलो करायचं असतं. ठीक आहे, हिस्ट्री मध्ये जाऊन मला स्टडी करायचं आहे, ठीक आहे, आर्किओलॉजिस्ट बनायचंय, या सगळ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत ना, सायन्स वाली लोक पॅशन म्हणून आर्ट्स मध्ये येतात. आर्ट्स वाली सायन्स मध्ये जातात, नंतर आर्किओलॉजीसाठी वगैरे तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, हे खूप सारे सेक्टर याच्यामध्ये आहेत. पुढे करिअर पाथ काय आहे तर ह्युमॅनिटी आणि सोशल सायन्स आहे. त्यानंतर मीडिया जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन आहे. लॉ आणि लिगल स्टडीज आहे. फाईन आर्ट्स, डिझाईन, परफॉर्मिंग आर्ट्स. ठीक आहे, कथ्थक पासून सगळ्या प्रकारचे डान्स, प्रत्येक प्रकारची ऍक्टिंग, त्यानंतर गाणं वेगवेगळ्या प्रकारचं वाजवणं, त्यानंतर ड्रॉइंग, पेंटिंग, ड्रॉइंग प्लस पेंटिंग, स्केच, खूप साऱ्या गोष्टी यामध्ये इन्व्हॉल्व असतात. सिव्हिल सर्व्हिसेस अँड गव्हर्नमेंट जॉब हे तर आपल्याला माहितीच, MPSC UPSC जे आहे. एज्युकेशन अँड टीचिंग, ठीक आहे, खूप जण शिकवायचंय म्हणून आर्ट्स मध्ये जातात, पुढे ते डिस्कस होईलच. कॉमर्स अँड बिझनेस हे पण पुढे डिस्कस होईल. आर्ट्स नंतर कॉमर्स आणि बिझनेस मध्ये कसं जातात ते. इमर्जिंग डिजिटल करिअर्स, ठीक आहे, डिजिटल करिअर्स काय ते सुद्धा आहे. ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्स. ह्युमॅनिटी सोशल सायन्स मध्ये काय तर BA करतात, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, सोशलॉजी, सायकोलॉजी मध्ये. काय करता येतं त्यानंतर MA सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये रिसर्च आणि टीचिंग पण करता येते. इकॉनॉमिक्स मध्ये BA करून 3 वर्षाचं ड्युरेशन आहे. MBA करतात काही लोक, सिव्हिल सर्व्हिसेसला जातात, बँकिंग मध्ये आणि फायनान्स मध्ये जातात, आणि खूप सारी लोक इथे टीचिंग मध्ये पण जातात परत. ठीक आहे, जॉग्राफी मध्ये करून सुद्धा 3 वर्षाचा BA करतात. जॉग्राफीला अर्बन प्लॅनिंग मध्ये गव्हर्नमेंटला गरज असते. GIS आहे, एन्व्हायरमेंटल स्टडीज आहे. ठीक आहे, परत बघा इंटरलिंकिंग झालं सायन्स आणि आर्ट्सचं. त्यानंतर BS फिलॉसॉफी मध्ये लॉ, सिव्हिल सर्व्हिस, रिसर्च, इतके सारे ऑप्शन्स आहेत. इंटिग्रेटेड MA जर केलं 5 वर्षाचं तर डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन होतात, आणि दोन काय नाही, सेम होतं, 3+2 5. टॉप जॉब कोणते आहेत? IS, IPS ऑफिसर, सोशिओलॉजिस्ट, सायकोलॉजिस्ट, अर्बन प्लॅनर, रिसर्चर, NGO प्रोफेशनल. तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला वाटत नसेल पण इकडे आहे ना, हे जे मी सायकोलॉजिस्ट लिहिलंय ना, खूप लोक पैसे घालवतात सायकोलॉजी मध्ये. आम्हाला ना आज कसं तरी होतंय, ते नाही का इंस्टाग्राम वरती येणार, क्या आपका ब्रेकअप हुआ है, ते सगळं हे सायकोलॉजिस्ट वगैरे असतात. इव्हन डॉक्टर सुद्धा या गोष्टींवरून पैसे कमवतात. नेक्स्ट आहे लॉ आणि लिगल स्टडीज. 10th-12th नंतर काय कोर्सेस आहेत? 5 year इंटिग्रेटेड BA LLB करतात. ठीक आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय तर ऍडव्होकेट होऊ शकता, जज होऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर हेच करून LLB करून कॉर्पोरेट लिगल ऍडवायझर होऊ शकता. काही जण BA करतात पॉलिटिकल सायन्स आणि हिस्ट्री मध्ये, आणि मग LLB पण करतात. CLAT ची एक्झाम असणे, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची. AILET नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीची आहे. स्टेट CET असते एक्झाम. महाराष्ट्रामध्ये सुद्धा MST CET होते लॉची. ठीक आहे, ती देऊन तुम्ही लॉ कॉलेजेसला ऍडमिशन घेऊ शकता. तुम्ही लिगल अनालिस्ट बनू शकता, रिसर्चर बनू शकता. त्यानंतर इंटरनॅशनल ह्युमन राईट लॉयर. ठीक आहे, कसाबला ज्या वेळेला पकडलेलं
कसाबला पकडल्यानंतर त्याला फाशी का नव्हते देत, तर त्याच्याकडे इंटरनॅशनल ह्युमन राईट लॉयर होता. तो सांगत होता हा माणूस आहे, याचं वय कमी आहे, 21 वर्षापेक्षा कमी किंवा 21 वर्षाच आहे, हा असं चुकून करत असेल, ठीक आहे, तुम्ही त्याला असं नाही त्रास दिला पाहिजे, तुम्ही त्याला फाशी नाही दिली पाहिजे, तुम्ही त्याला फक्त जेल करा. तो असं नव्हता करत, काही काही सांगतात, ठीक आहे. हे ह्युमन राईट, मानवाचे अधिकार, ठीक आहे, असे लॉयर बनतात. म्हणजे हे तेव्हा काम झालं होतं. लिगल एड वर्कर किंवा एनजीओ मध्ये काम करणारी लोक खूप सारं आहे. नंतर आहे मीडिया जर्नलिझम, मास कम्युनिकेशन, सध्या खूप चांगलं चालू आहे, ठीक आहे. काय म्हणतो मी, मीडिया जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन सध्या खूप चांगलं चालू आहे. नंतर प्रिंट जर्नलिझम मध्ये न्यूजपेपर, मॅगझिन, इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टिंग, त्यानंतर टीव्ही आणि ब्रॉडकास्ट मध्ये न्यूज अँकरिंग, व्हिडिओ जर्नलिझम, डॉक्युमेंटरी, ठीक आहे. रेडिओ ब्रॉडकास्टिंग म्हणजे आरजे वगैरे तुम्हाला माहिती असतील, आरजे सोहम किंवा आरजे कोणकोणते ते येतात फेमस होतात मध्ये, की कंटेंट प्रोडक्शन, पॉडकास्ट क्रिएशन, हे सध्या खूप चांगलं चालू आहे पॉडकास्ट क्रिएशन. नंतर डिजिटल मीडिया, ऑनलाईन जर्नलिझम, कंटेंट रायटिंग, एसीओ, ब्लॉग वगैरे जे लिहितात ते सगळं यामध्ये. आणि या प्रत्येक गोष्टीसाठी ना वेगळं शिक्षण आहे. डायरेक्ट कोणी उठसूट करत नाही, पहिले शिकलेत हे लोक आणि मग ते करतात, ठीक आहे. आपण विचार करतो पॉडकास्ट करतायत, अरे वा काय छान, किती पैसे मिळत असतील, पण ते लोक हे शिकलेत. पुढे फोटोग्राफी अँड फिल्म, फोटो जर्नलिझम, सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग, काही जण फोटोग्राफीची खूप हाऊस असते, यामध्ये सुद्धा शिक्षण आहे, ठीक आहे. पीआर अँड ऍडव्हर्टायझिंग, पीआर म्हणजे पब्लिक रिलेशन आणि ऍडव्हर्टाइजमेंट. ब्रँड मॅनेजमेंट, त्यानंतर कॅम्पेन, इव्हेंट मॅनेजमेंट. इव्हेंट मॅनेजमेंट पण हल्ली खूप चाललंय, प्रत्येकाला बघा ना इव्हेंट करायचं असतं, लग्न, हळदी, बारसं, बर्थडे, सगळं करायचं असतं. मग ते फुगे उडवा, फटाके फोडा, असे मग ते लाईन मध्ये एकदम कारंजे लावा, भरपूर ते काय काय उडतं, पायरो म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. हे सगळं त्यामध्ये येत आहे इव्हेंट मॅनेजमेंट, ठीक आहे. खूप ग्रोईंग सेक्टर आहे, फोकस करायला काय हरकत नाही. फाईन आर्ट, डिझाईन, परफॉर्मिंग आर्ट. फाईन आर्ट्स मध्ये काय येतं, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, पेंटिंग, स्कल्पचर, प्रिंट मेकिंग, आर्ट टीचर होऊ शकता, गॅलरी क्युरेटर होऊ शकता, इलस्ट्रेटर म्हणजे समोरच्या एखाद्याला इन्फॉर्मेशन देणं एखाद्या स्कल्पचर बद्दल वगैरे. डिझायनिंग मध्ये पण खूप आत्ताच्या घडीला मी म्हणेल खूप 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 चांगला स्कोप आहे. खूप जणांना गेम डिझायनिंग वगैरे आवडतं, ते यामध्ये येतं. बीडीएस, ग्राफिक डिझायनर, यूएक्स डिझायनर, फॅशन डिझायनर, व्हीएफएक्स डिझायनर. व्हीएफएक्स म्हणजे माझ्या मागे आता काय काय दिसतंय, मी जर इथे ग्रीन पडदा टाकला आणि मग मी एक डिझायनिंग केली की मग ते व्हीएफएक्स नुसार मागे ग्रीन कलरच्या ऐवजी काहीतरी एक सिनेरिओ दिसतो तुम्हाला. नंतर आहे इंटेरियर डिझायनर, नंतर आहे एनआयएफटी, एनआयडी एंट्रन्स, आणि मग एक गेम डिझायनर आहे, ब्रँड डिझायनर. मी बोललो ना गेम आणि ब्रँड डिझायनर सुद्धा खूप हल्ली वाढत चाललंय. परफॉर्मिंग आर्ट मध्ये म्युझिक, डान्स, थिएटर. बीपीए म्हणजे बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन, डिप्लोमा कोर्सेस असतात याचे, म्हणजे जे आपण कोडिंग म्हणतो ना, ते यामध्ये येतं बिझनेस प्रोसेस ऑटोमेशन मध्ये. सायन्स वाले सुद्धा करू शकतात. फिल्म ऍक्टिंग, डायरेक्शन, कोरिओग्राफर, म्युझिक डायरेक्टर, कल्चरल इव्हेंट मॅनेजमेंट, ठीक आहे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना बाकीच्या, ज्या आपण म्हणतो याला कसं काय जॉब मिळाला रे, किंवा हा कसं काय रे हे करतोय, मला पण हे करायची इच्छा आहे, शिक्षण आहे त्या गोष्टीचं, तुम्ही घेऊ शकता इझिली. नेक्स्ट सिव्हिल सर्व्हिसेस आहे, यामध्ये मी वेळ नाही घालवत. युपीएससी वगैरे तुम्हाला सांगितलं, एनपीएससी सांगितलंय. बँकिंगचे एक्झाम्स असतात, एसएससी सीजीएल ची एक्झाम असते, सीएचएसएल ची असते, डिफेन्सच्या वेगळ्या एक्झाम आणि रेल्वेचे वेगळे एक्झाम असतात. ओके, तर मग हे ऍक्च्युली आपण अगोदरचे दोन व्हिडिओ म्हणजे एक कॉमर्सची व्हिडिओ आणि सायन्स वाला पार्ट यामध्ये केलेला आहे, ठीक आहे. त्यामध्येच तुम्ही एकदा परत हवं असेल तर डिटेल बघू शकता. एज्युकेशन अँड टीचिंग, टीचिंग करणारी लोक कशी असतात किंवा कशी टीचिंग मध्ये उतरतात बघा. 10th पास करा, त्यानंतर 12th मध्ये आर्ट्स घ्या, 12th पर्यंत आर्ट्स, बीए करा, बीएससी करा, त्यानंतर 2 वर्षाचं बीएड, टीईटी ची सीईटी ची एक्झाम द्यायची, ठीक आहे. आणि या एक्झाम दिल्यानंतर तुम्ही टीचर होता, प्रायमरी टीचर किंवा सेकंडरी टीचर. प्रायमरी टीचर गव्हर्नमेंटला लागला तर चांगले पगार, सेकंडरी टीचरला इतका, कॉलेज लेक्चरर साठी युजीसी नेट किंवा महाराष्ट्र बोर्डची, महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा पुणे युनिव्हर्सिटीची सेट, अशा एक्झाम आहेत. खूप चांगलं पे स्केल असतं. प्रायव्हेट स्कूल किंवा कोचिंग मध्ये पण तुम्हाला चांगलं पे आउट मिळू शकतं. ऑनलाईन ट्युटर किंवा एडटेक म्हणजे आपण जे आता आपलं चालू आहे, मी ऑनलाईन शिकवतोय किंवा काहीतरी इन्फॉर्मेशन देतोय, यामध्ये सुद्धा चांगली अर्निंग आहे. ही माझी अर्निंग नाहीये, परत सांगतोय, ठीक आहे. मला काय नाही मिळत, दुसरी व्हिडिओ आहे फक्त. स्कूल प्रिन्सिपल ऍडमिन, 60,000 to 1.5 लाख रुपीज पर्यंत अर्निंग आहे. ओके, आणि एक शेवटचा पार्ट फक्त राहिलाय. शेवटच्या पार्ट मध्ये इमर्जिंग अँड डिजिटल करिअर्स फॉर आर्ट स्टुडंट.
काय काय तर कंटेंट क्रिएटर बनू शकतात, युट्यूबर होऊ शकतात, सोशल मीडिया मॅनेजर होतात. खूप जण सोशल मीडिया मॅनेजर म्हणजे एखाद्या माणसाचं सोशल मीडियाचं अकाउंट आपण म्हणू शकतो की मॅनेज करायचं, त्याला म्हणतात सोशल मीडिया मॅनेजर. यामध्ये ब्रँड वगैरे काय काय असतात, ते कसे हायर करायचे सगळं आपल्याला शिकावं लागतं. UX रिसर्चर म्हणजे अंडरस्टँडिंग ह्युमन बिहेवियर अँड इट्स की परफेक्ट फॉर आर्ट्स माइंड. डिजिटल काउन्सिलर होतात काही लोक. पॉलिसी अनालिस्ट असतात, ठीक आहे, NGO साठी वगैरे इन्स्टिट्यूट साठी पॉलिसी अनालाइज करतात. गेम नॅरेटिव्ह डिझायनर जे मी म्हणालो, हे पण सध्या खूप चाललंय, ठीक आहे. ई स्पोर्ट्स हे जे आहे ना, हे हल्ली फार वाढतंय भारतामध्ये, ठीक आहे. खूप लोक त्यामध्ये घुसतात काही गेम्समुळे म्हणा, पण यामध्ये खूप सारा स्कोप आहे. खूप सारे वेगवेगळे गेम्स सुद्धा आहेत. फक्त खेळून नाही तर ते डेव्हलप करून किंवा त्यामध्ये तुम्ही काहीतरी हे नॅरेटिव्ह डिझायनर वगैरे बनून तुम्ही डिझायनिंग वगैरे करून त्यामध्ये बरेचसे पैसे चांगले कमवू शकता. HR अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, सायकोलॉजी, कम्युनिकेशन HR साठी सगळ्यात चांगलं आहे. डेटा स्टोरी टेलर, ठीक आहे, स्टोरी टेलर साठी पण खूप सारी लोक असतात. इव्हन ट्रान्सलेटर सुद्धा असतात, ठीक आहे. कोर्स कंपॅरिझन एक इथे दिलेलं आहे, ठीक आहे. कोर्स कंपॅरिझन मध्ये करिअर काय काय आहे, वरती जे आपण बोललो तेच सगळं. याची एक समरी आहे, ठीक आहे. तुम्हाला हवा असेल एकदा समरी, तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता. हाऊ टू डिसाइड सेल्फ असेसमेंट. सेल्फ असेसमेंट सेम परत जर्नलिझम, कंटेंट लिटरेचर वगैरे जे आहे, ठीक आहे. यामध्ये कसं जायचं, त्यानंतर आपण म्हणतो की रीडिंग वगैरे जर आवडत असेल तर तुम्ही जाऊ शकता रीडिंग रायटिंग. डिझाईन मॅनेजमेंट असेल तर नो. इंटरेस्टेड जर तुम्ही पीपल आणि सोसायटी मध्ये असेल तर सायकोलॉजी, सोशोलॉजी, सोशल वर्क मध्ये जाऊ शकता. जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब हवा असेल तर सिव्हिल सर्व्हिसेस आणि टीचिंग मध्ये जाऊ शकता. क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक आहात तर फाईन आर्ट म्हणजे ज्याला नाचायला, गायला, ड्रॉइंग करायला किंवा काही बनवायला, स्कल्पचर वगैरे आवडतं ते तिकडे जाऊ शकता. डू यू एन्जॉय आर्ग्युइंग अँड डिबेटिंग. जर तुम्हाला भांडणं करायला आवडतंय म्हणण्यापेक्षा तुम्हाला आर्ग्यू करणं किंवा तुम्हाला समोरच्याला एखादी गोष्ट पटवून देणं जमतंय किंवा माझंच खरं असं जर जमतंय तर तुम्ही लॉ किंवा पॉलिटिकल सायन्स मध्ये जाऊ शकता. खूप सारी लोक पॉलिटिकल सायन्स शिकून बऱ्याचशा नेत्यांकडे जॉब करतात आणि हे खूप चांगले चांगले जॉब्स आहेत, खूप चांगले अर्निंग मिळते. काही टिप तुमच्यासाठी इथे मी दिलेल्या आहेत, ठीक आहे. काही गोष्टी इग्नोर केल्यात तरी चालतील. स्टुडंट साठी काही टिप आहेत, पॅरेंट्स साठी आहेत, तुम्ही नक्की रीड करा, ठीक आहे. जवळपास इथे मला वाटतं आपला व्हिडिओ संपतोय. ओके, तर मी एकाच व्हिडिओ मध्ये कॉमर्स सायन्स दोन्हीच मी एक कंबाईन बनवलेलं आहे. तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि चॅनल वरती सगळा कंटेंट हा एज्युकेशन रिलेटेड किंवा इन्व्हेस्टमेंट, फायनान्स आणि कॉमर्स रिलेटेड असेल, ठीक आहे. हा फक्त व्हिडिओ मुलांच्या डिमांडसाठी, आर्ट्स आणि सायन्स साठी केलाय, बाकी सर्व कॉमर्स साठी यापुढे येईल. तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा म्हणजे त्यांचे जास्तीत जास्त डाऊट क्लिअर होतील. ओके, थँक्यू आणि तुमच्या करिअरसाठी बेस्ट ऑफ लक अँड बाय बाय.